बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आंधळगाव न्हावरे हद्दीमध्ये असलेल्या टेरेंट सीएनजी कंपनीच्या परिसरात सोमवारी 17 तारखेला सकाळी बायोगॅस गळती झाल्याची घटना घडली. बायोगॅस घेऊन आलेल्या वाहनातून गॅस बाहेर पडल्याने काही काळ कंपनी परिसरात धावपळीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झालेत. पुणे जिल्ह्यातील विविध भागातून बायोगॅस वाहतूक करणारी वाहने आंधळगाव येथील कंपनीत येतात. येथे बायोगॅस खाली केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी त्याची हाताळणी केली जाते. तसेच कंपनीतून सीएनजी आणि इतर पंपांवर वाहतूक केली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी गॅसची हाताळणी आणि वाहतूक होत असल्याने सुरक्षा व्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. सोमवारी सकाळी 10च्या सुमारास बायोगॅस घेऊन आलेल्या एका वाहनातून अचानक गॅस गळती सुरू झाल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओतील दृश्यांनुसार गॅस गळती सुरू असताना संबंधित कर्मचारी तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना करताना स्पष्टपणे दिसत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कंपनीची यंत्रणा कितपत सक्षम आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. गॅस गळतीच्या प्रसंगी गळतीचा स्रोत तातडीने बंद करणे, परिसर सुरक्षित करणे आणि आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे अपेक्षित असते. मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तांत्रिक स्थिती, गॅस गळतीचे नेमके कारण आणि गॅस उतरवताना कोणत्या सुरक्षा उपाययोजना कार्यरत होत्या याची तपासणी होणे आवश्यक आहे. घटनेनंतर संबंधित वाहन आणि गॅस गळतीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय. दरम्यान केवळ व्हिडिओतील दृश्यांच्या आधारे घटनेबाबत अंतिम निष्कर्ष काढता येणार नसून अधिकृत तपासणीनंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.